लाईफ पॉझिटिव्हच्या एका नवीन सादरीकरणामध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज गुरुवार आहे आणि आज संकष्टी चतुर्थी आहे. गुरुचा वार आणि संकष्टी चतुर्थी असा योग आलेला आहे. आज आपण एका विषयावर बोलणार आहोत की पूर्णावतार आणि अंशावतार यातला भेद काय आणि हे अवतार का होतात आणि या पृष्ठभूमीवर दत्तात्रयांचे कलियुगातील पहिले पूर्ण अवतार श्रीपाद श्री वल्लभ यांच्या चरित्राचं थोडक्यात सार आपण बघणार आहोत. श्रीपाद श्री वल्लभ पहिले पूर्ण अवतार 1320 ते 1352. भगवान श्रीकृष्णाने गीतेमध्ये सांगून ठेवल्याप्रमाणे यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. अहम सृजामि आत्मानं अहम सृजामि. कंडिशन काय आहे? यदा यदा ही धर्मस्य, जेव्हा जेव्हा धर्म ग्लानीभूत होईल आणि अधर्माचा व्यभिचार बोकाळलेला असेल, तेव्हा हे भारता मी जन्म घेईन. हे आश्वासन आहे भगवंताचं. आणि दुसरं आश्वासन आहे आणि ते कारण आहे की मी जन्म का घेणार? परित्राणाय साधूनाम. कारण कलियुगामध्ये कली हा बोकाळलेल्या अवस्थेमध्ये असतो. अनृताचा सदा संचार चाललेला असतो आणि सत्कर्म करणाऱ्या लोकांचे जीवन अतिशय कठीण होऊन बसतात. सद्वर्तनी, सत्यवचनी, सत्यवादी लोकांच्या रक्षणासाठी परित्राणाय साधूना. साधूचे 3 लक्षण सांगितले आहेत: सद्वर्तनी, सदाचरणी, सत्यवचनी. आणि मग दुसरं कार्य काय आहे अवताराचं? विनाशायच दुष्कृताम. दुष्कृतांचा विनाश करण्यासाठी. आणि मग ते सांगतात की धर्म संस्थापनार्थाय, धर्माची ध्वजा. धर्म म्हणजे कोण? काय? जो समाजाची धारणा करतो, जो समाजाला सन्मार्ग दाखवतो, जो समाजाला सद्विचार देतो, तो धर्म. धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. प्रत्येक युगामध्ये मी परत जन्म घेईन. हे भगवंताचं आश्वासन आहे आणि ते आश्वासनाची पूर्ती कशी होते हे आपण बघणार आहोत. भगवद्गीतेतील 2 वचनांप्रमाणे ईश्वर 2 स्वरूपामध्ये अवतार घेत असतात. पहिला अवतार हा अंशावतार आहे, अंश अवतार. आणि दुसरा अवतार हा पूर्णावतार आहे.
अंशावताराचा अर्थ त्या शब्दामध्ये दडलेला आहे, अंश. ईश्वर आपला अंश पृथ्वीवर पाठवत असतो. आता उदाहरण द्यायला पाहिजे. महाबली हनुमान हे शिवाचे अंश अवतार आहेत आणि म्हणूनच त्यांना महारुद्र हनुमान म्हणतात. समर्थ रामदास स्वामींनी हनुमंताचे वर्णन त्यांच्या स्तोत्रामध्ये केलेले आहे. भीमरूपी महारुद्रा. त्याची सुरुवातच आहे की ज्याचं रूप भीम आहे, जो बलभीम आहे, जो बुद्धी भीम आहे आणि जो महारुद्र आहे, रुद्राचा अंश आहे. आणि तो केवळ शंकराचा अंश नाही आहे. शंकराने आपला अंश त्याला प्रदान केला आणि त्याला जन्म घ्यायला सांगितला. परंतु देवी पार्वतीने त्याच्यावर कृपादृष्टी केली आणि त्याच्या शेपटीमध्ये वास केला. त्यामुळे त्याच्या शेपटीला रावणाने आग लावल्यानंतर सुद्धा अग्निदेवतेच्या वरदानामुळे त्याला दाह झाला नाही. त्या शेपटीमध्ये शक्तीचा वास असल्यामुळे रावणाने बलभीमाला त्याच्या दरबारात अपमानित करण्याचा प्रयत्न केला. खरं म्हणजे राजदूताला अपमानित करायचं नसतं, राजदूतावर हल्ला करायचा नसतो. हे सगळे संकेत आहेत. परंतु हे सगळे संकेत पायदळी तुडवून रावणाने त्याचा अपमान केला. त्यावेळेला आपल्या शेपटीमध्ये असलेल्या शक्तीचा वापर करून हनुमंताने आपलं आसन निर्माण केलं आणि त्यामुळे ते आसन त्याने रावणाच्या सिंहासनापेक्षा अधिक उंच केलं. बलभीम आहे तो, कारण तो रुद्रांश आहे आणि तो शक्ती अंशही आहे. या अंशावताराला शंकराने आणि शक्तीने का पाठवलं? तर श्रीराम अवतार त्रेतायुगाच्या अंतिम चरणामध्ये घेणार होते आणि त्या श्रीराम अवताराला मदत करण्यासाठी श्रीराम हा अवतार पूर्णावतार आहे. विष्णूचा पूर्णावतार, त्रेतायुगातील पूर्णावतार म्हणजे श्रीरामचंद्र. या पूर्णावताराला मदत करण्यासाठी अंशावतार पाठवण्यात आलेला होता. नियतीचं, जगन्नियत्यांचं नियोजन काय आहे ते समजून घ्या. प्रत्येक गोष्टी मागे तर्क आहे, वितर्क काढायला वाव नाही. आणि मी तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे अध्यात्म हा अनुभूतीचं शास्त्र आहे. आता अंशावतार आपण काय पाहिला, आता पूर्णावतार आपण काय आहे ते बघून घेऊया.
आपण 2 पूर्णावतारांची उदाहरणं बघणार आहोत. द्वापार युगाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये श्रीकृष्णाचा जन्म झाला. उद्देश काय? धर्माची पुनर्स्थापना करणे. आता अवतार घ्यायचा म्हणजे अवताराला काही शक्ती लागतात, काही कला लागतात. अवताराला करावयाच्या कार्यानुसार त्याच्या कलांचा विस्तार असतो. आता कला किती आणि कशा कोणत्या हे आपण नंतर बघणार आहोत. पण श्रीकृष्णावतार हा पूर्णावतार आहे आणि तो संपूर्ण 16 कलांसह प्रगट झाला. आणि म्हणून श्रीकृष्ण अवताराला पूर्णावतार म्हणतात किंवा परमावतार असं म्हणतात. दुसरा अवतार पूर्णावतार म्हणजे श्रीराम, त्रेतायुगाच्या शेवटच्या. आता एक लक्षात घ्या, द्वापार युगाच्या शेवटी, त्रेतायुगाच्या शेवटी म्हणजे ज्या वेळेला परिस्थिती बिकट झालेली असते त्यावेळेला जन्म होतो अवताराचा. म्हणजे अवताराचं कार्य आणि अवतार अवतीर्ण होण्याची वेळ ही ठरलेली असते. ती इलॉजिकल नाही, ती लॉजिकल आहे. जगाला राक्षसांपासून मुक्त करण्यासाठी आणि अभिमानी रावणाच्या म्हणजे ज्ञानी पण अहंकारी आणि अभिमानी रावणाच्या जाचातून मुक्त करण्यासाठी आणि सभ्य समाजाची स्थापना करण्यासाठी 12 कलांसह श्रीरामाचा अवतार झाला. 16 कला नाही. आणि म्हणून श्रीरामाचं नाव मर्यादा पुरुषोत्तम आहे. मर्यादेमध्ये काम करणारा तो मर्यादा पुरुषोत्तम. पुरुषांमध्ये उत्तम म्हणजे पुरुषोत्तम. आता पुरुषार्थ, पुरुषार्थ आणि पुरुषोत्तम या 3 शब्दांचा अर्थ तुम्हाला समजला असेल. भगवान श्रीराम हे साक्षात भगवान विष्णूंचे अवतार आहेत. स्वतः नारायण त्रेतायुगामध्ये श्रीराम म्हणून आलेत. ते फक्त 12 कलांसह जन्मले होते, तर कृष्ण संपूर्ण 16 कलांसह जन्मलेले होते. परंतु किती कलांसह जन्म झाला याच्यावर अवताराचं महत्व कमी होत नाही किंवा वाढतही नाही. किती कलांनी अवतार घ्यायचा, किती कलांसह अवतार घ्यायचा हे त्या अवताराच्या कार्यावर ठरत असतं आणि त्याची जगन्नियतांची तशी ती रचना असते. म्हणजे तार्किक आणि वैचारिक संगतीला कुठेही अध्यात्मशास्त्रामध्ये छेद दिल्या गेलेला नाही, देता येत नाही. कलियुगाच्या शेवटी दशावतारातील एक शेवटचा अवतार येणार आहे, तो कल्की अवतार आहे. जगातील सर्व पापांचा नाश करणे हे या कल्की अवताराचं वैशिष्ट्य असणार आहे. आणि श्रीहरी परत जन्माला येतील कल्की अवतारामध्ये. परंतु त्यांचं कार्य हे अत्यंत नियोजित आणि मर्यादित आहे. त्यामुळे कल्की अवतार फक्त 4 कलांसह जन्माला येणार आहे.
प्रत्येक योजना ही तर्कसंगत असते, हे पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. आता कला कशा बनतात, कलेचं स्वरूप काय, कलेचे इन्ग्रेडियंट्स काय, ते समजून घेऊया. 16 कला आहेत. त्यात 5 स्थूल तत्व असतात, 5 सूक्ष्म तत्व असतात, 3 स्थूल गुण असतात आणि 3 सूक्ष्म गुण असतात. म्हणजे 10 तत्व आणि 6 गुण अशा मिळून एकूण 16 कला होतात. आता कलांसाठी वेगवेगळी नावं दिलेली आहेत, पण त्यांचे कार्य एकच आहे. या ठिकाणी आपल्याला 16 कलांची नावं या ठिकाणी दिसतात आहेत. ते आपण वाचू शकता, त्यामुळे त्याच्यावर मी मंथन करत नाही. शीर्षकात म्हटल्याप्रमाणे श्रीपाद श्री वल्लभ यांचा जन्म गणेश चतुर्थीच्या दिवशी झालेला आहे. दत्ताचे पहिले अवतार आहेत ते आणि पूर्णावतार आहेत. नाव धारण केलेलं आहे श्रीपाद श्री वल्लभ. श्रीपाद श्री वल्लभस्त्वं सदैव. वडिलांचं नाव अपाळराज, आईचं नाव सुमती. जन्मकाल 1245 शके 1245. मूळ गाव आंध्र प्रदेश. कार्यक्षेत्र आंध्र प्रदेश. सर्व संघ परित्याग, कुटुंब सोडून बाहेर गेले ते 7व्या वर्षी. समाधी काल अश्विन कृष्ण पक्ष द्वादशी. चतुर्थीला जन्म झालेला आहे आणि द्वादशीला समाधी काल आहे शके 1275. पुन्हा पुऱ्या 30 वर्षांचा कार्यकाल आहे. पण या 30 वर्षाच्या कार्यकालामध्ये एक दत्त परंपरेचा इतिहास निर्माण झाला आणि म्हणून ते पूर्णावतार आहेत. भाद्रपद शुद्ध चतुर्थी, गणेश चतुर्थी, ही श्रीपाद श्री वल्लभांची जयंती आहे. याच मुहूर्तावर चित्रा नक्षत्रामध्ये श्रीपाद श्री वल्लभांचा जन्म झालेला आहे. या अवतारांचं वैशिष्ट्य लक्षात घ्या. रामदास स्वामींवरचा माझा व्हिडिओ बघा आणि रामदास स्वामींचा जन्म केव्हा झाला आहे तो बघा. त्याच्यावरून त्यांनी ते कार्य का केलं, रामदास का, याचा अर्थ तुम्हाला समजेल. स्वतःमधील गणेश तत्व, स्वतःमधील ज्ञान तत्व, स्वतःमधील सूक्ष्मदर्शित्व दाखविण्यासाठी 1320 मध्ये अपूर्णावतार धारण केला. या ठिकाणी तुम्ही नकाशामध्ये, आंध्र प्रदेशच्या नकाशामध्ये पिठापूरचं स्थान बघू शकता. आता पिठापूर येथेच जन्म का झाला हेही समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे.
पीठापूर हे शक्तीपीठ आहे. पीठापुरम, पीठिकापुरम या नावाने ते ओळखले जातं. पीठ म्हणजे आसन. दक्षाच्या यज्ञानंतर सती देवीचे अवयव निरनिराळ्या ठिकाणी पडले आणि सतीदेवीचा आसनाचा भाग या ठिकाणी पडला होता आणि या ठिकाणी शक्तिस्थळाची निर्मिती झाली. आणि म्हणून याला पुरुरुतिकापुरम असंही म्हटलं जातं. नंतर त्याला पीठिकापुरम आणि पीठापुरम असे नाव बदलले गेले. 18 शक्तिपीठांपैकी हे 10वे शक्तिपीठ आहे. या ठिकाणी शक्तिपीठाचं मंदिरही आहे आणि श्रीपाद श्री वल्लभांचंही मंदिर या ठिकाणी आहे. सांगायचा मुद्दा एक की ज्या ठिकाणी अवतार कार्य सुरू असतं त्या ठिकाणची आधी काही आध्यात्मिक उपासना मार्गातील पूर्वपीठिका असल्याशिवाय त्या ठिकाणी अवतार येत नाही, अवतार अवतीर्ण होत नाही. हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आपण लक्षात घ्यावा अशी विनंती आहे. श्रीपाद श्री वल्लभांच्या जन्माची कथा फार रोचक आहे. अप्पल राजा कुटुंब एके दिवशी आपल्या पूर्वजांचे श्राद्ध कर्म करत होते आणि श्राद्ध कर्मानंतर त्यांनी ब्राह्मणांना भोजन, पुरोहितांना भोजनासाठी आमंत्रण दिलेलं होतं. परंतु त्याच वेळेला दुपारी भर मध्यान्नी अप्पल राजांच्या घरी भिक्षा मागण्यासाठी एक भिक्षुक आले आणि त्यांनी आरोळी ठोकली, ओम भवती भिक्षाम देही. आणि सुमतीने, अप्पल राजांच्या पत्नीने, मध्यान्हकाली आलेला भिक्षुक त्याला भगवान दत्तात्रय समजून भोजन दिले, भिक्षा दिली आणि दत्तात्रेय प्रसन्न झाले आणि ते म्हणायला लागले, माते तुला काय हवे ते सांग. आणि मातेने सांगितले की मला 2 मुलं आहेत, परंतु एक मुलगा अंध आहे आणि एका मुलाला पायाने चालता येत नाही, तो लंगडा आहे. जर मला आशीर्वाद द्यायचा असेल तर मला सुदृढ मुलगा द्या. दत्तात्रेयांनी तथास्तु म्हटलं आणि सांगितलं की तुझा मुलगा जगप्रसिद्ध होईल, तो सर्व जगाचा गुरु होईल, गुरुपद भूषवेल. आणि गणेश चतुर्थीच्या दिवशी श्रीपादाचा जन्म झाला. श्रीपाद श्री वल्लभ
पूर्णावतारी दत्त स्वरूप आहेत. श्रीपाद श्री वल्लभ आणि श्री दत्तात्रेय यांच्यामध्ये कुठलाच फरक नाही. याचाच अर्थ असा की दत्ताची तुम्ही उपासना केली तरी ती श्रीपाद श्री वल्लभाची उपासना आहे, आणि श्रीपाद श्री वल्लभाची उपासना तुम्ही केली तर ती दत्ताची उपासना आहे. एवढं एकत्व या अवतारामध्ये आहे. श्रीपाद श्री वल्लभांच्या जन्मामुळे पिठापूर अमर झालेला आहे. सामान्य जनतेचं उद्धरण स्थल झालेलं आहे. श्रीपाद श्री वल्लभांनी संन्यासाश्रम घेतला, घर सोडून गेले आणि ते कुरवपुरवरून निघून गेले. पिठापूर ही त्यांची कर्मभूमी आहे, तर कुरवपूर ही त्यांची मोक्षभूमी आहे. श्रीपाद श्री वल्लभांचा कार्यकाळ फार छोटा आहे. संतांचा कार्यकाळ हा नेहमी लहान असतो, कारण त्यांना विशिष्ट कार्य करावयाचं असतं आणि ते कार्य करून त्यांना आपली मूळ अवस्था धारण करायची असते. परंतु या लहान काळामध्ये त्यांनी केलेलं कार्य हे स्वर्गीय आहे, जे सप्तर्षींना सुद्धा वर्णन करता येणार नाही. श्रीपाद श्री वल्लभ दृश्य आणि अदृश्य शक्तींचा आधार आहे. समाजामध्ये असलेला अज्ञानाचा अंधार दूर करण्यासाठी आणि भौतिक आणि आध्यात्मिक बाबीतील लोकांची अप्रगती दूर करण्यासाठी त्यांनी अवतार धारण केलेला आहे. या ठिकाणी श्रीपाद श्री कुरवपुराचं आपल्याला दर्शन होत आहे आणि श्रीपाद श्री वल्लभ कुरवपूर दत्तात्रेय स्वामी टेम्पल या ठिकाणी जाण्याचा मार्ग आपल्याला नकाशामध्ये दिसतो आहे. श्रीपाद श्री वल्लभांची पूर्णावतारांची दत्ताच्या पृष्ठभूमीवर असणारी प्रसन्न मुद्रा आपल्याला बघता येते आहे आणि श्रीपाद श्री वल्लभ स्वामींच्या पिठापूर येथील मूळ पादुकांचं दर्शन आपल्याला घेता येत आहे. गुरु परंपरेमध्ये पादुकांना अनन्यसाधारण महत्व आहे. या व्हिडिओचा शेवट आपण श्रीपाद श्री वल्लभ स्तोत्राने करूया. श्रीपाद श्री वल्लभ यांनी 30 वर्ष कार्य केल्यानंतरही ते सद्भक्तांना मदतीसाठी धावून येतात. हे वल्लभ व्यापाऱ्याच्या कथेतून आपल्याला सिद्ध होतं. वल्लभ व्यापारी श्रीपाद श्री वल्लभांचा निस्सीम भक्त होता. त्यांनी संकल्प केला होता की माझा उदीम, माझ्या व्यापारामध्ये मला नफा झाला तर मी सहस्र ब्राह्मणांना भोजन देईल. त्याप्रमाणे त्याला नफा झाला आणि त्याप्रमाणे आपला संकल्प फेडण्यासाठी वल्लभ ब्राह्मण निघाला. रस्त्यात तस्करांनी त्याला घेरलं आणि त्याच्यापासून धान्य लुटून त्याचा खून केला. श्रीपाद श्री वल्लभ त्या ठिकाणी अवतीर्ण झाले.
एक तस्कर सोडून बाकीच्या 3 तस्करांचा श्रीपाद श्री वल्लभांनी त्रिशूळाने वध केला आणि चौथ्याला अभय दिलं आणि आपल्या हातातली अभिमंत्रित विभूती दिली आणि वल्लभ ब्राह्मणाला जिवंत केलं. जिवंत झाल्यानंतर श्रीपाद श्रीवल्लभ अदृश्य झाले आणि वल्लभ विचारायला लागला की तस्कराला कोणी मारलं आणि मला कोणी जिवंत केलं. त्यावेळेला त्यांना तस्कराने सांगितलं, जिवंत तस्कराने, की एक त्रिशूलधारी विभूती आली होती आणि त्यांनी तुला पुनर्जन्म दिला. श्रद्धेचा भाग आहे. अश्रद्धेला अध्यात्मामध्ये स्थान नाही. चित्त शुद्ध झाल्याशिवाय श्रद्धा निर्माण होत नाही. श्रद्धा निर्माण झाली की संचित वाढत जात आणि ज्याचं संचित आहे, ज्यांनी रोज एक सत्कर्म केलेला आहे, त्याचा संचिताचा भार वाढत जातो आणि त्याच्या मार्गातील सगळे अडथळे दूर करण्यासाठी सदशक्ती सर्व शक्तीनिशी त्या सद्भक्ताच्या मागे उभ्या असतात. यावर विश्वास ठेवा. श्रीपाद श्री वल्लभ स्तोत्र. श्रीपाद वल्लभ गुरो वदनारविंद वदनारविंद. अरविंद कमलासारखे असणारे तुझे वदन आणि तुझ्या वदनावर आम्हाला काय दिसत आहे? वैराग्य दीप्ती, विरागता आहे संपूर्ण. परमोज्वलमत द्वितीयम अद्वितीयम. परमोज्वल अद्वितीयम, जी परम उज्ज्वल आहे आणि अद्वितीय आहे. तुझ्या चेहऱ्यावर काय आहे? मंदस्मितम सुमधुरम करुणार्द्र नेत्रम. मंदस्मित आहे तुझ्या चेहऱ्यावर, मुखकमलावर, जे सुमधुर आहे आणि तुझे नेत्र करुणेने, कारुण्याने आर्द्र आहे, ओले आहेत. मी या संसार रूपी भवसागरात अडकलेलो आहे आणि या संसारामध्ये असल्यामुळे ताप आहे माझ्या मागे. संसार ताप हरणम, ते हरण कर देवा. आणि त्याच्यासाठी मी सततम स्मरामी, मी तुझे सतत स्मरण करतो. बघा, श्रीपाद वल्लभ गुरो करकल्प वृक्षम. श्रीपाद श्री वल्लभ गुरुस्थानी आहेत आणि त्यांचे कर हे कल्पवृक्षाप्रमाणे आहे. आणि कल्पवृक्ष म्हणजे कोणचा? ज्या खाली बसून सुचिंतन केलं, सुकर्म केलं की ते फलित होत, असा कल्पवृक्ष आहे. औदुंबर हा कल्पवृक्ष आहे. कारण हिरण्यकशिपूच्या वधानंतर नखामध्ये असलेलं हलाहल विष, कालकुट विष, त्या नखामुळे दाह व्हायला लागला होता. त्यामुळे माता लक्ष्मीने औदुंबराची फळं आणलीत आणि त्यामध्ये नृसिंह अवतारात आपले नख त्या ठिकाणी टोचलीत आणि तो दाह शांत झाला. त्याला कल्पवृक्ष असं म्हणतात. श्रीपाद वल्लभ गुरो करकल्प वृक्षम भक्तेष्ट दान निरतम रिपु संक्षयम वै. तू निरंतर रिपून पासून
आमचं संरक्षण करतो. संस्मरण मात्र चित्ती जागरणम सुभद्रम. तुझे संस्मरण केले असता, चित्तामध्ये तुझे संस्मरण केले असता, आमच्या चित्तामध्ये सुभद्र चांगले तरंग निर्माण होतात. आणि त्याचा परिणाम काय होतो? संसार भीती शमनम सततम भजामी. हे संसाराची भीती हरण करण्यासाठी, शमन करण्यासाठी मी तुझे नेहमी ध्यान करतो. श्रीपाद वल्लभ गुरो परमेश्वरस्य. परमेश्वराचा अवतार आहे. योगीश्वरस्य शिवशक्ती समन्वितस्य. तो योगीश्वर आहे, त्यात शिव आहे, शक्ती आहे, शिवशक्तीचा समन्वय आहे. श्री पर्वतस्य शिखरम. श्री पर्वताच्या शिखरावर सन्निविष्ट असणारा श्रीपाद श्री वल्लभ. त्रैलोक्य या त्रिनी लोकांना पावन करणारे तुझे पदाची अब्ज धूळ, त्याला मी वंदन करतो. त्याला मी वंदन करतो. अतिशय मधुर, अतिशय सोपं, अतिशय अर्थपूर्ण असं श्रीपाद श्री वल्लभ स्तोत्र आपण बघितलं. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कॉमेंट मध्ये नक्की कळवा. चॅनेलला सबस्क्राईब करा. या व्हिडिओमध्ये आपण अंशावतार म्हणजे काय, पूर्णावतार म्हणजे काय, पूर्णावतारातील प्रकार कसे, 16 कला कोणत्या हे आपण बघितलं. आणि श्रीपाद श्री वल्लभ हे दत्तात्रयांचे पहिले पूर्णावतार आणि त्यांचं कार्य आपण या ठिकाणी बघितलं. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल, आपण दिलेल्या वेळेबद्दल मी आपल्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. धन्यवाद.